या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात। कार्तिकी शुद्ध एकादशी रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी असून यात्रा कालावधीत 65 एकर चंद्रभागा नदी पात्र, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग व मंदिर परिसर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते। यात्रेत भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन गर्दी व्यवस्थापनाबाबत सूक्ष्म नियोजन करावे, तसेच भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या। कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रांताधिकारी इथापे म्हणाले, यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेबाबत नगरपालिका आणि मंदिर प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे। या कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, वाळवंटातील तसेच शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत, वाळवंटात पुरेसा प्रकाश राहील याबाबत नियोजन करावे, धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत, अनधिकृत फलक काढावेत, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा। कार्तिकी यात्रा कालावधीत मंदिर समितीने जादाचे पत्राशेड, जर्मन हँगर उभारावेत, दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत, मंदिरात तसेच मंदिराभोवती करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईचे फायर ऑडिट व स्काय वॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत, चंद्रभागा बस स्थानकात बसेसना जाण्यासाठी येण्यासाठी तात्काळ रस्ता करावा। एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीचे नियोजन करून बस स्थानकावर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात। कार्तिकी यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणावर भरत असल्याने पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय पथकांची नेमणूक करावी, तसेच संबंधित विभागाने जनावरांच्या व पशुपालकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी। अन्न व औषध प्रशासनाने शहर व परिसरातील खाद्यपदार्थांच्या दुकानांची तपासणी करावी, अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।